मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी तसेच लोकमान्य टिळक यांची जयंती अत्यंत श्रद्धा व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अविनाश साळुंके तसेच जाधव, महाले, कदम, साळुंके, रायते, शिंदे, कदम, पाटील आदी शिक्षकांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली। या प्रसंगी जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून संत सावता महाराजांचे जीवन कार्य उलगडत सांगितले की कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल माझी हा त्यांचा अभंग म्हणजे भक्ती आणि कर्मयोगाचा संगम होता। त्यांनी आपल्या जीवनातून श्रम, प्रतिष्ठा, भक्ती आणि सामाजिक समता यांचे मूल्य समाजाला दिले। मुख्याध्यापक अविनाश साळुंके यांनी संत सावता महाराजांच्या भक्तीची व्याख्या करताना सांगितले की खरी भक्ती म्हणजे कर्मातून ईश्वराशी एकरूप होणे। त्यांच्या भक्तीमध्ये कर्मकांड नव्हते तर निष्ठा आणि साधेपणा होता। प्रदीप शिरसाट सर यांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रप्रेम आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान विद्यार्थ्यांना समजून सांगितले। तसेच वृक्ष हीच खरी संपत्ती आहे या संदेशासह वनसंवर्धन दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कदम मॅडम यांनी केले। तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामले, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।